आता पूर्ण झालाय सामना समाप्त झाल्यानंतर यापूर्वीचा सामना आपण बघितला होता एगल बॉयज मुंबईचा सम्राट आणि श्री केदारनाथ 11 खरवते या दोन संघादरम्यान 20 मिनिटाचा टायमर असेल 4 षटकांसाठी 5 षटकांचा सामना आहे पंकज गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट पहिला चेंडू टप्पा पण तो उसळी घेणारा आखूड टप्प्याचा बाउन्सर टाकला होता हुक करण्याचा प्रयत्न केला चेंडू बॅटची कड घेतोय आणि तिथून फाईन लेगला गेला पहिला चेंडू डॉट टाकलाय पंकजनं बघा मागच्या सामन्यामध्ये विजय झाल्यानंतर थोडंसं आपण जर पाहिलं ना तर बॅटिंग ऑर्डर थोडीशी बदललेली आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव झाला एका बाजूला प्रज्योत आहेत पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दीपेश मागे विजय घाणेकर यांना पाहिलं होतं ॲज अ ओपनर थोडासा बदल केलेला आहे आणि तोही आवश्यक असतो बदल देखील महत्त्वाचा असतो उजव्या एसटीच्या बाहेर थोडासा खाली राहिला आणि जसं आपण पालनचा उल्लेख करता पंकज पाटीलचा भरपूर क्रिकेट खेळले अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे आणि अशा सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं याचं ज्ञान अगदी नॉलेज त्यांच्याजवळ आहे व्यावसायिक ताई पॅकर या संघाचा एक आघाडीचा गोलंदाज लेदर बॉलचा अनुभव खांद्यांचा जबरदस्त वापर त्याचबरोबर आकोटाबद्दल चेंडूवरती खरपूस समाचार हवेच्या झोताबरोबर चेंडू जारी सीमारेषा पार धाव मिळतील 6 षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार जे मामा घरत यांचा दमदार चेंडूला आणि याला 6 पाठवले षटकार उजव्या एसटीच्या बाहेर होता फ्लॅट बॅटर फटका खेळायचा होता अगदी फ्लॅट बॅटर फटका खेळायचा होता जसं आपण लॉंग टेनिस वगैरे बघतो ना तसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पहिले 4 चेंडूचा खेळ झालाय धावा आहे धापलकावरती 6 तुकाराम सर इथे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की निश्चितच बॅटिंग ऑर्डर बदलला आहे षटकं पण कमी झालेत 5 षटकांचा खेळ आणि समोरचा संघ पण बदलला आहे परिवर्तन ही काळाची गरज आहे योग्य वेळेनुसार तुम्हाला बदलायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुमचा जो कर्णधार आहे त्याचा निर्णय देखील महत्त्वाचा आहे कोणाला पहिल्या क्रमांकावरती पाठवायचं कोणाला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवायचं कोणाला मधल्या फळीत पाठवायचं ही योग्य निर्णय त्याला घ्यावे लागतात कदाचित हा निर्णय आता ते 7 ठरवतील की नाही हा नंतरचा प्रश्न आहे परंतु ज्याने चांगली बॅटिंग केलं त्याला प्रमोशन दिलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आता संधी मिळाली ती फलंदाज प्रज्योतनं तडाखेबंद फलंदाजी करत असताना अर्धशतक झळकावले पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान या स्पर्धेमध्ये त्याला मिळतोय जसं तुम्ही उल्लेख केला परिवर्तन ती काळाची गरज चेंजेस करत राहतात आणि जसा प्रतिस्पर्धी संघ तसा तुम्हाला डावपेच आखावे लागतात रणनीती आखावे लागतात आणि त्याच रणनीतीचा वापर कदाचित या सामन्यामध्ये श्री केदारनाथ 11 खरवतीचा संघ करतोय रणनीती महत्त्वाची आहे ऑफस्टॉपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू यष्टीच्या हातामध्ये गेला एक सिक्सर पाहिलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहेत धापलकावरती 8 बिनबाद 8 धावा गावागावात होते हो चर्चा चषकाला लय डिमांड आमच्या क्रिकेटकरांचा जमतोय मोर्चा मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या मनात बसतोय आम्ही साऱ्या नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय ग्रामीण जो हाप आहे त्या ग्रामीण हापामध्ये जर आपण बघितलं तर दबदबा राहिला होता दीपचा ज्यानं 49 धाबा 13 चेंडूमध्ये नागेशनं 14 चेंडूमध्ये 49 धाबा त्यानंतर सिद्धेशनं 17 चेंडूमध्ये 46 धाबा रोहितनं 11 चेंडूमध्ये 42 आणि जयच्या 42 धाबा होत्या आणि शहरी भागामध्ये जेव्हा आता आपण ओपन अप खेळतोय तेव्हा पहिलं कडला जाईल बॅट्समन दीपेशचा संपलाय खेळ संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला त्याच कारणाचं मिसहिट झाली बघा परेश आरेकर यांचा हा पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू खेळायचा होता तो टार्गेट सेट केला होता जसा फटका खेळला तसं निराशा चेहऱ्यावरती आली मिसटाईम स्ट्रोक झालं आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक होते विश्वनाथ जाधव आणि विश्वनाथनं टिपलाय असुंदर असा झेल पहिला विकेट पहिल्या गडी गमावला परेश आरेकर आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा बदल करणं गरजेचं आणि कोणाला कधी पाठवायचं कोणाला नाही पाठवायचं याचाही निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो
म्हणून क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तो बुद्धिबळ असतो ना, चेस त्याच्यासारखा खेळायचा. कुठला प्यादा आपला कधी सरकवायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. सैनिकाला बाहेर काढायचं की मधून उंटा आणि घोडाला बाहेर काढायचं हेही तुम्हाला माहिती पाहिजे. कारण उंट वाकडा चालतो तर घोडा प्रत्येकाच्या डोक्यावरनं चालतो, 2.5 पावली चालतो. त्याच्यामुळे वाकडं तिकडे चालण्यासाठी उंट आहे, पण जर उंचावरनं जायचं, उडी मारून जायचं तर घोड्याची चाल देखील जी ठरते. जिंकायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडे प्लॅन असणं गरजेचं आहे, रणनीती असणं गरजेचं आहे. लोक उलटा चेंडू वेस्ट कव्हरच्या दिशेने खेळलाय. हो, चेंडू थोडा थांबलाय. मिडअपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करतो, चेंडू थांबलेला आहे. एकच धाव मिळेल. आता नजरा असतील विशेष करून लिटिल मास्टर मैदानावरती आहे. प्रज्योत दळवी त्यानं अप्रतिम बॅटिंग केले. अपसेट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. त्याचं कारण आहे गेम चेंजर खेळाडू मिस्टर प्रज्योत दळवी. जोडी आहे, ही जोडीच महत्वाची आहे, कारण या जोडीने कमाल केली होती. ऑफ स्टॉनच्या बाहेर होता, थोडासा लांबून खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ही जोडी आहे रोहित भालेराव आणि प्रज्योत दळवी, ही जोडी नंबर 1 आहे. त्या टीमची ही जोडी नंबर 1 आहे. या जोडीनं मागं कमाल धमाल केले, ती जोडी मैदानावरती आहे. मला आठवतोय जेव्हा प्रवीण आमरे सर आपल्या नारंगीच्या मैदानावरती आले होते त्यावेळेस एक प्रश्न मी त्यांना विचारलं होतं. या चेंडूनंतर त्याची चर्चा मी करणार आहे. धावफलक 10-1 गोलंदाजी मारपती गोलंदाज परेश आरेकर. चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक विश्वनाथ जाधव दुसरा झेल पकडतोय. रोहित भालेरावचा अजूनही थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. हा फटका खेळता थोडासा ग्रीपवरचा हात सैल झाला. जर बघितलं बॅट थोडीशी हातामध्ये फिरली, त्यामुळे हे चेंडू जो अपेक्षित उंची गाठू शकला नाही किंवा लांबी देखील गाठू शकला नाही. हा फटका बघा खेळायचं होतं मिड विकेटच्या ठिकाणी खेळायचं होतं. त्याच्यामुळे थोडासा खालच्या बाजूला चेंडू लागला. तशी ग्रीपमध्ये हाताची पकड आहे ना थोडीशी सैल झाली. जसं तुम्ही उल्लेख केला होता, चाली रचत राहावं लागणार आहे तुम्हाला, डावपेच आखत राहावं. भले तुमचा प्लॅन ए काय होता, प्लॅन ए होता सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आक्रमण करायचं. कदाचित ती चाल, त्या चालीचा तुम्ही उल्लेख केला ना, ती चाल उलटी पडलेली आहे. आता प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ मैदानावरती आली आहे. शुभम गवळी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 2 गडी बाद 10 धावा. प्रवीण आमरे सरांची जेव्हा मुलाखत घेतली गेली होती त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला होता की परिपक्व बॅट्समन बनण्याकरता काय करावं लागेल. तर तेव्हा एक महत्त्वाचं या ठिकाणी उत्तर दिलं होतं. मैदानावरती खेळ देखील महत्त्वाचा. धावफलक 2 आहेत. या चेंडू नंतर ते मी उत्तर सांगेल त्यांनी काय सांगितलं होतं. परेश आरेकर गोलंदाजी मार्कवरती. हो कडक कडक बेधडक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जसा तुम्ही उल्लेख केला कडक आहे आणि शुभम दळवीच्या बॅटमध्ये थोडीशी धमक आहे. भाई बॅटमध्ये चमक आहे, धमक आहे आणि रणांची थोडीशी खणक आहे. धमक बी आहे, चमक बी आहे आणि खणत आहेत. पहिला चेंडू फेस करत होते, अगदी डगआउटमध्ये सेट होऊन गेल्यात. बरोबर त्यांनी प्लॅन जसा बनवला होता त्या प्लॅननुसार आक्रमण केलं आणि आक्रमण कोणावरती केलंय. या षटकामध्ये सक्सेसफुल ओव्हर आतापर्यंत हाताळत होते. परेश आरेकर 4 चेंडूवरती 2 धावा खर्च करताना 2 विकेट ज्यानं प्राप्त केले होते त्याच्यावरती अटॅक केलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, बघा क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक तर अटॅक इज द बेस्ट डिफेंड, आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे. दॅट्स द बेस्ट ऑप्शन आणि तो निवडला आहे पहिल्या चेंडूवरती शुभम गवळीनं. अटॅक इज द बेस्ट डिफेंड, आक्रमण करत राहा, आक्रमण आणि आक्रमकरित्या खेळताना हा षटकार आणि त्यानंतर आलेला हा 4 चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. प्रवीण आमरे सरांनी सांगितलं होतं तुकाराम सर त्यावेळेला तुमचं बेसिक चांगलं असलं पाहिजे. प्रतिस्पर्धी बदलतील, मैदानं बदलतील, पण तुमचं बेसिक चांगलं असेल ना तुमचा खेळ क्लासिक होईल. तुम्ही त्या ठिकाणी अपोनेंट टीमला डॉमिनेट करू शकता आणि तेच घडलंय. माइंडसेट खूप चांगला होता जेव्हा मैदानावरती फलंदाज शुभम आला आणि काय दमखम दाखवलाय. जबरदस्त बॅटिंग. पहिला फटका त्याने खेळला रस्त्यावरती, त्यानंतर आणि खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. नक्की जसं टिकटिक 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 चालू राहते ना तसं टिकटिक चालू आहे. घड्याळाची टिकटिक चालू आहे. 2 षटकं संपल्यात, 20 धावा. पंकज पालन आता पंकज पाटील बॉलिंग मार्कवरती. पहिलं षटक चांगला हाताळलं होतं 8 धावांचं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना आणलं गेलेलं आहे तो दबाव निर्माण करण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. धावा दाखलवरती 2 गडी बाद 20.
बाउन्सर ही ताकद आहे. आपटबार बी करमरकर सर नेहमी सांगायचं की आपटबार चांगला फुटला पाहिजे. पंकजचा आपटबार अगदी चांगला फुटला आहे. योग्य चेंडू टाकलाय फलंदाज प्रज्योतसाठी. त्यानंतर आपण बघू शकता काय घडलंय मैदानावरती. जास्त शफल झाला, बॅट्समन फॉलो केले, फुल लेंथ चेंडू, आपल्या खांद्यांचा वापर आणि त्यानंतर फुल लेंथ चेंडू टाकलाय. अतिशय महत्वाचा खेळाडू प्रज्योत दळवी बॅक टू द पॅव्हलियन. मोठा मासा गळायला लागलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जसं तुम्ही कर्मकर सरांचा उल्लेख केला होता, आपटवाला बाद म्हणजे तुमच्याकडे बाउन्सर पाहिजे आणि आता मग बुंद्यावाला पाहिजे. एका टेनिस बॉल क्रिकेटर किंवा क्रिकेट खेळणाऱ्या कुठल्याही गोलंदाजाकडे 2 चेंडू पाहिजे. आयदर नोज आयदर टोस. एकदा नाकाजवळ वेगवान बाउन्सर टाका, नाहीतर अगदी टोक कशर यॉर्कर हाताळा, दोन्ही हाताळ्यात. याच्या अगोदर बाउन्सर, त्यानंतर खोलवर टप्प्याचा हा चेंडू हाताळला गेला होता. त्याच्यामुळे अभ्यासानेशीर उतरलेत. अगदी बरोबर रिव्हिजन केलेत आणि रिव्हिजन करून डिसिजन देखील घेतलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळा आणि मागच्या मॅचचा हिरो तो मात्र माघारी पडलात. अभिनय पाटील नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. थोडीशी मोमेंट क्रुशल आहे, कारण मागच्या सामन्याचे दोन्ही हिरो बाद झालेत. जसं नेहमी तुम्ही सांगतात ना, नये हिरो की तलाशोगी. नवीन नायक पाहिजे या टीमला. आता नवा असा खेळाडू पाहिजे जो गेम चेंजर असेल, धावाही करेल, रनही करेल, अपेक्षित टार्गेट सेट करताना बॅटिंग देखील करेल. त्याकरता बघूया 2 खेळाडू मैदानावरती आहेत. अभिनय आहे, शुभम नॉन स्ट्राईक केले आहेत. पंकज पुन्हा एकदा सज्ज होतील. पुन्हा एकदा तीच कहाणी आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवला आहे. पहिले 3 चेंडू, 2 डॉट बॉल, 1 विकेट, स्कोर 3 गडी बाद 20. अप्रतिम मारा. जी विकेट प्रज्योतची आहे ती अत्यंत महत्त्वाची होती. ज्या पद्धतीने पहिला बाउन्सर टाकला गेला. बाउन्सर टाकताना काय होतं की बॅट्समन थोडासा बॅकफुटला जातो. त्यानंतर मग नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रज्योतनं केला. ऑफस्टम्पच्या बाहेर आला आणि शफल झाला होता, परंतु मागचा दरवाजा उघडा होता आणि त्यामुळे चेंडू अगदी मधल्या यष्टीवरती टाकला गेला. मधली यष्टी वाकवले गोलंदाज पंकज पालन. राऊंड विकेट. हो सुरेख कामगिरी. हलकसं अपील केले. पंचांवर कोणता प्रभाव नाहीये, कोणतं नुकसान नाहीये, परंतु प्रभावी मारा करत असताना पंकज मैदानावरती शानदार कामगिरी केले. दबाव वाढवलाय श्री केदारनाथ 11 संघावरती. जसं तुम्ही उल्लेख केला त्याकरता अभ्यासानुसार होते. ज्यावेळेला फलंदाज एकदा का डीप इन द क्रीज गेला, मग मात्र ती लेंथ आहे ना, ती गुडलेनची लेंथ देखील घातक ठरते आणि ओव्हर पिच देखील घातक ठरतो. आणि त्याच्यामुळे लेंथ महत्वाची होती, लाईन महत्वाची, लेंथ महत्वाची आहे. आता उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा एक वाईट अँगल बनवला गेला होता. अंपायर चॅलेंज केले. बॅट्समन रिव्ह्यू आहे का? ओके, बॅट्समन रिव्ह्यू. तिथे पंचांनी सांगितले इट्स ओके, फेअर डिलिव्हरी आहे, पण तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. किती हा चेंडू बाहेर हाताळला की आतमध्ये हाताळलाय. शिवान स्फोट राजापूर आणि मैदानावरती श्री केदारनाथ 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेला अत्यंत महत्त्वाचा सामना. या षटकामध्ये आपला अनुभव पणाला लावला पंकजने. पालघर प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहेत. अनिकेत राऊत बरोबर खूप चांगलं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. सध्या विश्वनाथ खुश दिसतोय, कारण गोलंदाजी पालनने चांगली केले, अप्रतिम कामगिरी केले. एका बाजूला विजय मामा चषक 2026 त्याची ती 4 व्हीलर त्याची चर्चा होते. 24,24,00,000 याची चर्चा होते. त्याचबरोबर फायटर ऑफ द डे हा पुरस्कार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अप्रतिम मारा, सुंदर गोलंदाजी, तिकट मारा या षटकामध्ये पंकजचा. पालनने प्रभावित केले. धावपलका धावा 20ला 3. या षटकात आतापर्यंत 5 डॉट बॉल आले, 1 विकेट देखील आलेला आहे. आणि आता विकेट मिळून ओव्हर येणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज पाटील. अभिनव आकुंडाचा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. ज्याची आवश्यकता होती. ध्येय मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. आकाशाला या ठिकाणी गबस निघालणारा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 2 वेळा आजच्या दिवसामध्ये 2 वेळा असं घडलं की पहिले 5 चेंडू डॉट बॉल आल्यात, विकेट आल्यात आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. याच्या अगदी आपण जर बघितलं तर सुरुवातीला म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला आपण खेळ चालला होता त्यावेळेला देखील असे 5 चेंडू डॉट आणि नंतर षटकार ठोकला होता. आणि जसा तुम्ही उल्लेख केला बघा, ज्यावेळेला तुम्ही खेळता प्रतिस्पर्ध्याचा विचार करता त्यावेळेला एक टार्गेट तुमच्या मनामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 26, प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतो 44. याच क्रमाने गेले तर 44 होतील, पण 44 पुरेशा नाही आहेत. 54 पुरेशा आहेत का नाही माहिती नाही, पण किमान या 26 जे झालेत ना, या 26ला 62 कशा करता येईल याचा विचार केदारनाथ 11ला करायचा आहे. आणि या 26ची गाडी 46च्या आत कशी थांबेल
याचा विचार शिवान स्पोर्ट राजापूर करते. मैदानावरती महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. अमेनती कामगिरी केली होती. आपण बघितलं सलग 5 चेंडू डॉट टाकले होते आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकला गेला होता. आता पंकजनं तशा प्रकारची कामगिरी केली. 5 चेंडू डॉट टाकले आणि त्यानंतर एक षटकार. ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळ आहे. विश्वनाथ जाधव आज बिझी दिसतोय. लॉकांमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या वाढते. वंश जाधव त्याचबरोबर निलेश करत, महेश सामळे, संदीप दुमाळे, चंदन झा, साईनाथ गवळी यांचं शुभागमन झाले. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत, सक्रिय कार्यकर्ते हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता. सध्या 3 मिनिटं आणि 34 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत चौथं षटक पूर्ण करण्याकरता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू सुरेख झाला. या षटकामध्ये वाईड यॉर्कर टाकण्याचा मनसुबा दिसतो आणि तो सक्सेसफुल होतो आहे. बघा काही गोष्टी असतात कदाचित चर्चा करता येत नाही, पण ज्यावेळेला अक्षय आणि तुम्ही चर्चा करत होता त्यावेळेला त्यांनी काही गोष्टीचा उल्लेख केला होता. त्याच्यामुळे कदाचित ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करतोय ना तो वाईड यॉर्कर, तो त्याच एका गोष्टीचा भाग आहे. त्याच एका गोष्टीचा भाग आहे. ज्यावेळेला चर्चा केली होती त्यांनी म्हटलं होतं काय मला स्ट्रॅटेजी आखायची आहे, रणनीती माझी काय असणार आहे आणि अगेन्स्ट द बॅट्समन, कारण बॅटिंग 40 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहे ते ही ओव्हर कंप्लीट करण्याकरता. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकला. ऑन साईडला खेळाय. लॉकरमध्ये विश्वनाथ जाधव आणि गोलंदाज हे वेगळं नातं निर्माण झालंय. सातत्यानं विश्वनाथ जाधवच्या दिशेने चेंडू होते. आणि आपण अक्षय घरचा विचार केला तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी देखील मिडल ओव्हर टाकलेला आहे ना, म्हणून आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे काटाळा एक्सप्रेस म्हटलं की अक्षय गरजचं नाव नेहमीच येते आपल्या समोर. आता थोडंसं लांबून घेतलाय, वारंवार प्रयत्न करत होते. हा चेंडू जर पाहिला आता थोडासा लाईन जाते ते आत येतो आणि त्या चेंडूला आत येणाऱ्या चेंडूला बाहेर पाठवलंय. षटकार. आता काटाळे एक्सप्रेस मैदानावरती तुकाराम सर आहे तर काट्याने काटा तर काढायलाच पाहिजे ना. मैदानावरती आपण पाहू शकता अभिनय सारखा खेळाडू आहे आणि त्यानं ऑफ्टमच्या बाहेरून चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय. सुरेख अप्रतिम शानदार स्ट्रोक ज्याची गरज होती. मच नेडेड 6. त्यानंतर पुन्हा एकदा गुडघा टेकलाय. गोलंदाज चुकलाय, बॅट्समनने गुडघा टेकलाय आणि चेंडू त्यानं सीमारेषा बाहेर पाठवलाय. ठोकलाय षटकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आला आणि षटकारना धापलक धावून पोहोचलाय. 41 आणि षटकार कोण ठोकलाय? अभिनयने षटकार ठोकलाय. अभिनय जसं ऍक्टिंग म्हणतो ना, अभिनय पहिल्यांदा सुरुवातीला थोडासा शांत होता आणि त्याने बघितलं आता गेअर चेंज करावा लागणार आहे आणि तोच गेअर चेंज करणारा, गती वाढवणारा मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आहेत आणि धापलकर नेऊन ठेवले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकरती 41 आहे. मी म्हटलं होतं आता प्रोजेक्ट स्कोर 44 जो दाखवत होता ना तो 52 दाखवतोय, पण 52 वरनं गाडी 62 पर्यंत पोहोचायची आहे. ती श्री केदारनाथ इलेव्हन करवते संघाला आणि त्यासाठी शुभम गवळी आणि अभिनय पाटील. अभिनय खेळतात 19 वरती, 12 वरती खेळतात शुभम गवळी. शेवटचं षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा मैदानावरती आहेत. 4 षटकं संपले आहेत आणि धावा आहे धापलकरवरती 41. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राहुल पाटील. आता 2 षटकामध्ये असं घडलंय. पंकजचं षटक टाकत असताना 5 चेंडू डॉट टाकले. या मॅचमध्ये अक्षय घरत आता भाव खाऊन जाईल असं वाटलं होतं. त्यावेळेस काटाळे एक्सप्रेस विरुद्ध केलेला हल्ला आणि त्यामुळे 2 मोठे फटके आलेत मैदानावरती. अभिनय पाटील, तुम्हाला दिलेली भूमिका आणि त्या भूमिकेला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे, तरच पिक्चर सुपरहिट होतो, तरच सैराट आपल्याला बघायला मिळेल. सैराटमध्ये कोणत्या प्रकारचे मोठे कॅरेक्टर नव्हते. स्टार कलाकार नसताना देखील तो चित्रपट सुपरहिट ठरला. त्याचं कारण होतं दिलेली भूमिका, तिला दिलेलं योग्य न्याय. या चेंडूला योग्य न्याय दिलाय. विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी आहे परंतु तो या ठिकाणी बनलाय प्रेक्षक. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार अप्रतिम षटकार होता. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू बघा, पायावरचा चेंडू अगदी बॉटमहॅन्डचा वापर केला आणि चेंडूला पाठवले लॉंगॉन सीमारेषा पार. ज्यावेळेला 4 षटकं संपली होती चर्चा चालू होती की 5वं षटक कोण हाताळणार. राहुल पाटील आले आणि जसे राहुल आले तसं पाऊल थोडंसं पुढे आलं. बरोबर शुभमलाही माहिती आहे. शुभम नाव आहे, दमखम दाखवायचं आहे त्यांना. या पहिल्या चेंडूवरती 6 मारून त्याने देखील आपला दमखम दाखवलाय. 47 वरती धावफलक पोचलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता ऑफस्टम्पच्या बाहेर लेन पहिला जर थोडंसं पायावरती गेले होते, आता थोडंसं लांब गेलं. बरोबर पंकज आले होते सांगण्यासाठी राहुल पाऊल चुकले, लाईन चुकले, लेन चुकले, त्याला दुरुस्त करा. यापूर्वी आपण बघितलं तुकाराम सर टायमिंग वरती अवलंबून होतं बॅट्समन. आता ताकदीचा वापर केला आणि त्यामुळे काय घडलं तर
इथे चेंडू रीड करणं गरजेचं होतं, तो रीड करता आले नाहीये. ती आहे व्हाईट बॉलचा इशारा झालाय, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला इथे आता पाहिलं जाईल बॅट्समन रनआउट आहे की नाही, सुरक्षित आहे की नाही ते पाहिलं जाईल. वंश यादव, निलेश करत, महेश साबळे, संदीप दुमाडे, चंदन झा, साईनाथ गवळी, आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. ता नाही आहे, नॉट आउट का इशारा. व्हाईट बॉलचा इशारा झाला, त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला टीबी अंपायरने पाहिलं की बॅट्समन सुरक्षित आहे की नाही, आणि आता टीबी अंपायरने सांगितलं की बॅट्समन नॉट आउट आहे. स्ट्रायक येणारा बॅट्समन शुभम गवळी. सुरेख गोलंदाजी, ऑफ्टनच्या थोडासा बाहेर असताना चेंडू पुढे सरसावत खेळायचं होतं. अभिनव जातोय नॉन स्ट्रायकर एंडला. काय घडलंय, काय बिघडलंय, की आपने दिमाग की बत्ती को जलाया है या नाही, काय केलंय, काय करायचं होतं. तुकाराम सर, होत्याचं नव्हतं झालं असं वाटतंय मला. हा नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला. आणि या दोघांमध्ये चालू होतं की बाबा कुर्बानी देगा कोण, जाएगा कोण, वापिस जाएगा कोण, कोण जाणार. कदाचित ते बघा काय घडलं होतं, ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता, स्ट्रायकरसाठी स्ट्रायकिंगसाठी डिस्पेन. एकदा त्यांनी विचार केला चला जाऊया, परत त्यांनी मन बदललं, पुन्हा एकदा मन बदललं की नाही मला नाही जायचं, मला थांबायचं. नंतर पुन्हा एकदा, तोपर्यंत गेली होती बाबा वेळ, तोपर्यंत वेळ गेली होती, गाडी सुटली होती. अत्यंत महत्वाचा सामना आहे. 50 धावा 4 गडाच्या मोबदल्यामध्ये बॅट्समन तयार आहे. बॅट्समन एवढा वेळ घेऊ नका, महत्वाचा सामना आहे. राहुल पाटील. आता विजय घाणेकरचा नंबर बघा, 6 षटकांचा सामना करता तो अगदी वरती आला होता, परंतु आता क्रमांक बरोबर 6 वरती आलेला आहे. 20 वरती घेतोय शुभम. अत्यंत महत्वाचे खेळ. विजय घाणेकर देखील महत्वाचा खेळाडू आहे. सरपंच आहेत, आता सरपंच आहेत म्हटल्यानंतर बघूया मैदानावरती आता काय घडतंय. ऑन साईडला फटका तर चांगला खेळलाय. कॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या पार, 4 धावा, चौकार, लॉग ऑन आणि मिड विकेटचा क्षेत्रभेद. चेंडू जाईल सीमारेषा पार, यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकमत, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार अशा वेळेला त्याची गरज होती. म्हणजे जसं आपण रिप्ले मध्ये बघतो ना, उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, हालाकी खेळायचं होतं मिड विकेटला, मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता, पण इतका लागलाय चौकार. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, इनिंग मधला शेवटचा बॉल, लास्ट बॉल वरती सिक्सर, सिक्सर, शेवटच्या बॉल वरती आलाय सिक्सर. आणि जसं मी म्हटलं होतं 62 होतील का, शेवटच्या बॉल वरती सिक्सर. 5 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 60. श्री केदारनाथ इलेव्हन संघानं कमबॅक केलं, ज्यामध्ये शुभम गवळीच्या 23 धावा 11 चेंडूमध्ये. बघा शेवटचा चेंडू कसा खेळलाय. 272चा स्ट्राईक रेट आहे. डिका स्पोर्ट वरती ऍक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळेल. काय गोड शेवट केलाय. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. व्हॉट अ शॉट. व्हायरल होणार आहे. यानंतर वंश यादव, निलेश करत, त्याचबरोबर महेशजी साबळे, संदीपजी दुमाडा आणि चंदन झा, साईनाथ गवळी या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय सन्माननीय विजयजी घरत साहेबांच्या शुभेच्छा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सायकल आपल्याला बघायला मिळतात. फक्त जास्त वेळ घेऊ नका. विश्वनाथ, आपले बॅट्समन लवकर पाठवा, कारण एक मॅच शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल टार्गेट या मॅच मध्ये आहे 61 धावांचं. दमदार खेळ. या मॅच मध्ये वाटत होतं की इतक्या धावा होणार नाहीत. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुकाराम सर, खरं संघानं पुन्हा एकदा बाउन्स बॅक केलं मध्ये. आणि पंच विचारतात मग आमच्यासाठी काय, चहा आलेला आहे.
डीजे मास्टर आपलं टायटल सॉन्ग लावा प्लीज. सन्मान या ठिकाणी केला जातो. वंश जाधव, निलेशजी करत, महेशजी बसांबळे, संदीप दुमाळे, त्याचबरोबर चंदन झा, साईनाथ गवळी. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. विजय मामा चषक. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता मान्यवरांचा सन्मान, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून विजय मामांच्या शुभ हस्ते उत्तम प्रकारची ट्रॉफी दिली जाते आहे. विजय मामा चषक, त्याचबरोबर उमंग प्रॉपर्टीज, थँक्यू सो मच. या ट्रॉफी सर्व स्पॉन्सर आपण केलेले आहेत उमंग प्रॉपर्टीजच्या माध्यमातून. आणि हे सर्व रायझिंग स्टार आमचे युवा कार्यकर्ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. थँक्यू सो मच. वंश, निलेश, महेश, संदीप, चंदन अँड साईनाथ. चला काउंटडाऊन आपण पुन्हा एकदा करतो कारण वेळ आपल्याकडे कमी. एक मॅच अजून शिल्लक आहे. क्षेत्रचे सजून घ्या. खरवते तुकार सर, थँक्यू सो मच. धनंजय पाटील आपल्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. एकूण 61 धावांचं आव्हान आहे. सामना अटीतटीचा होईल. काय वाटतंय धनंजय? हो, खूप चांगल्या पद्धतीनं मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये अगदी पाहायला मिळेल. 61 धावेचं टार्गेट ठेवण्यात आलं. यापूर्वी आपण तुकाराम सरांचा आवाज ऐकलात. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने प्रशांत सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. पहिला बॉल ओद विकेट असताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट या खेळाडूचे खूप चांगले आहेत. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. धनंजय मीटर डाऊन कारण तुम्ही कॅच सोडला आणि कॅच कोणी सोडलाय? राजानेच कॅच सोडलाय. राजानेच कॅच सोडलेला आहे आणि त्यामुळे ती निराशा मी बघतोय तिथे. आपण पाहू शकता मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, संघाचा कर्णधार आहे. त्यानंतर विश्वनाथ जाधवने मीटर डाऊन केलाय. राजांना कॅच सोडल्या. प्रजेला आता चांगली कामगिरी करायची आहे, त्यामुळे प्रजेला खुश राहायचं आहे. चर्चा त्या गोष्टीची होईल. वीरू बाबरे 6 षटकारांसाठी नितेजी कोवेसकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी असणार आहे आणि तो सध्या इज ऑन स्ट्राईक आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. पुढचा बॉल फटका आणखीन एक खेळला इनसाइड आउटचा. वॉट अ शॉट. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरेंद्र बाबरेची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथवरती त्याने ठोकलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझे असेल. विरू सांगतोय मैदानावरती. चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर इम्पॅक्ट आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला प्रज्योत दळवीनं, परंतु डायरेक्ट हिट झालं. कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे. लेग बायचा इशारा. बिनबाद 16-5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल ओद विकेट. फटका आणखीन एक खेळलाय. दर्जेदार खेळलाय. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने.
दॅट्स अ यूज इट सिक्सर 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक गणित चुकलं, एकदा तुम्ही चूक केली, त्यानंतर विरू बाबरे आणि त्याचबरोबर विश्वनाथ जाधव आक्रमण करणार. बघा हा फटका विश्वनाथ जाधवचा जीवनदान दिलं गेलं होतं. सरळ बॅटनं मिडअपच्या डोक्यावर खेळलेला अतिशय नेत्रदीपक दर्जेदार चौकार. धावसंख्या षटकार करतं, फ्लॅट षटकार गेला होता. शेवटच्या चेंडूवरती षटकार आहे. धावसंख्या 22. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. रिक्वायर्ड रेट 10च्या खाली आहे. 9.75. 61 धावांचं आव्हान. 24,24,000. धनंजय काय वाटतं ही गाडी आपण बघू शकता. जरा बॅनरवरती ठेवा, बॅनरवरती ठेवा. 24,24,000 चर्चा होते. ही गाडी आहे मालिकावीरांसाठी, त्याची चर्चा होते. विजय मामा चषक 2026 मालिकेसाठी आपण पाहिलं तर 4 व्हीलर कार, ग्रामीण विभागासाठी आपण पाहिलं तर जे प्राइज आहेत तेही मात्र या ठिकाणी आपण दाखवलं जात आहेत. आणि 24,24,000, 12,24,000 या पारितोषिकाची चर्चा होत आहेत. अगदी चर्चा आपण त्याही गोष्टीची करूयात. पहिल्या षटकात खेळ संपला. धावा धावफलकावरती 22. पहिला झेल सुटल्यानंतर मैदानाच्या मध्ये काय घडू शकतंय ना ते आपण अगदी पाहिल्यात. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आला. सेकंड ओव्हरला सुरुवात. चुकीचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फुल केला जाईल एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहू शकतायत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 23 येणारे 23 बॉल बाकी आहेत. रन करायच्यात 38. 38. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. या सामन्यामध्ये निश्चितच विजयाचा गुलाल तुम्हाला उधळायचा असेल तर तुम्हाला अपार कष्ट करावे लागतील. मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल. विश्वनाथ जाधव हुकमाचं एक काय मॅन फ्रॉम धानी. गोलंदाजी मार्कवरती योगेश भोईर. षटक अतिशय महत्वाचं आहे. रिव्हर्सचा फटका फलंदाजाने केला जुगाड. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येमध्ये होते 6 धावांची वाढ. बुलेट शॉट. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्विच नाही स्वीट हिट. काय फटका खेळलाय. प्रॉपर हिट केलाय बॉलला. आणि या स्ट्रोक मध्ये खऱ्या अर्थानं 6 धावा तर मिळाल्यात. आणि आवडता फटका विश्वनाथ जाधवचा आपण पाहिलं तर बहुतांश वेळी विश्वनाथ जाधवला आपण स्विच हिट करताना पाहिलं. धावसंख्या 29. 29. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्यानं 15 धावा बनवल्या आहेत. 61 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. योगेश भोईर तयार. पायावरती बॉल होता हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मुडाफचा फिल्डर त्या ठिकाणी मिडॉनच्या अगदी बाजूने जाईल बॉलला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 30. प्रशांत सर ज्यावेळी तुम्ही 5 षटकांच्या मॅचमध्ये 61 धाब्याचा पाठलाग करतायत 1.3 ओव्हरमध्ये तुमचा अर्धा पाठलाग पूर्ण होतोय. 30 धावा येत आहेत. त्यावेळी तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स काही वेगळा असतो. एक दिल्ली संधी आणि त्यानंतर मैदानावरती काय घडले बघा. विश्वनाथ जाधव खेळतोय 16 वरती तर विरू बाबरे खेळतोय 13 वरती. सुरेख चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी. स्वीप करायचं होतं. फायलिंगच्या दिशेने हा चेंडू खेळायचा होता. टायमिंग चांगला नाही गेला. चेंडू बॅटवरती आलाच नाहीये. 31 धावा धावफलकावरती. बरोबर धनंजय तुम्ही सांगितलं की 61चा पाठलाग करायचा आहे. अजून जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 20 चेंडूचा शिल्लक आहे. एक संधी दिल्यानंतर विरू बाबरे आणि विश्व संधी ही करायचीच आहे. फटका पुण्यात आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल टाकला. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत बॉल फील केला जाईल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. म्हणजे असं नाही की मैदानावरती मोठे फटकेच येत आहेत. सिंगल डबलला रोटेशन देखील क्रिकेटमध्ये केलं जातं मैदानावरती. शिवाय स्पोर्ट्स राजापूर या संघाच्या माध्यमातून तंत्र मंत्र क्रिकेटचं अगदी जाणतायत हे दोन्ही खेळाडू विश्वनाथ आणि विरू. जेव्हा पॉवर प्ले सुरू झाला ना तेव्हा धनंजय त्यांनी आक्रमण केलं आणि त्यांना माहिती आहे की आता आपण आपल्या विजयाच्या समीप आलोय तेव्हा थोडीशी गाडी स्लो केली. आणि क्रिकेटमध्ये सिंगल डबल देखील महत्त्व या ठिकाणी दाखवलं जातं. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत दोघांकडून झालेली आहे. विकेटच्या शोधात गोलंदाज. फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका. फुल टॉस वरती विश्वनाथ जाधव बनला बॉस. हा बॉस नाही हा बिग बॉस आहे. इट्स अ बिगी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 6 धावा आल्या धावफलकावरती. धावा जर आपण पाहिलं तर 39 धावा. 2 षटकाचा खेळ संपलायत आणि 2 षटकानंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. टीम गो टू 11 विरार. टीमला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. गो टू 11 विरार संघ आपण तयार राहा विनंती असेल कारण लगेचच मॅचला सुरुवात होणार आहेत. त्वरित टॉस केला जाणार आहेत. या मॅच नंतर 18 बॉलमध्ये 22 धाब्याची गरज आहे आणि प्रेक्षक वर्ग आहेत.
या मैदानावरती काही प्रेक्षक वर्ग आला त्याच्यावरती सध्या कॅमेरामॅन ह्या गोष्टी कॅप्चर करतायत. काही जण चेअरवरती बसल्यात, मॅचचा आनंद घेतात. नितेशजी कोवेसकर अभि त्या ठिकाणी बसल्यात, मॅचचा आनंद घेत असताना सध्या आमच्या कॅमेरामॅनने ही दृश्य मात्र अगदी कॅप्चर केल्यात. श्री केदारनाथ 11 कंपॅरिझनमध्ये 20ला 2 विकेट आणि शिवान स्पोर्ट्स 39 धावा. तिथे विकेट नाही आहेत, त्यामुळे सुरुवात खूप चांगली झाली आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. सनी डोलकर. सनी डोलकरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरू बाबरेच्या बॅट मधून आणखीन एक कडक बेधडक सिक्सर. मन डोला तन डोला, बल्लेबाज का बल्ला बोला, गेंद बाउंड्री के बाहर चली गई, रास्ते पर सड़क पे कड़क 6 रन. कडक बॅटिंग, कडक स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये वीरूची स्ट्रेंथ आहे, तिथे तुम्ही जर गोलंदाजी कराल तर ते आउट ऑफ दी पार्कच जाणार आणि तेच मात्र सध्या पाहायला मिळत आहेत. गो टू 11 विराट टीमच्या कॅप्टन चला विनंती असेल आपण समोरच्या कक्षाच्या दिशेने येऊन थांबायचं आहे. लगेचच टॉस केला जाणार आहेत, तर मग कॅप्टनला टॉस का बॉलच्या दिशेने येऊन थांबावं लागेल ही विनंती आहेत. 45 धावा, 2.1 चेंडूचा खेळ संपला. 16 स्ट्रोक खेळायचा होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 45 46 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 46. राहुल आपले कॅप्टन आपण पाठवा. गो टू 11 टीम, गो टू 11 टीम कैप्टन, गो टू 11 टीम संघाचा कैप्टन, गो टू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, प्लीज आइए टॉस बॉक्स की तरफ. विश्वनाथ यादव को आपने जीवन दान दिया, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. गेंद बाउंड्री के बाहर 4 रन, धुआंधार बल्लेबाजी. गो टू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी बट टॉस बॉक्स की तरफ आइए. अब फिलहाल समीकरण मैं आपको बताऊंगा. जीतने के लिए 11 रनों की जरूरत है. स्कोर 50 है स्कोर बोर्ड पर. 50 धावा धावफलकावरती स्कोर कार्डवरती पाहतायत. 11 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 15 बॉलमध्ये रन करायचे 11. भागीदारी पार्टनरशिप मैदानाच्या मध्ये या दोन खेळाडूंच्या माध्यमातून रचण्यात आलं 50ची. पुढचा बॉल विश्वनाथसाठी फटका हवेमध्ये खेळलाय. पॉईंटचा खेळाडू धावतोय बॉलवरती. पाठीमागे जाऊन जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 51. येणारे 14 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या 10. 14 बॉलमध्ये 10 धावेचं लक्ष आपल्याला फटका खेळला हवेमध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वीरू बाबरेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. आता ही मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 4. येणारे बॉल शिल्लक आहेत 13 बॉलमध्ये 4 धावेची गरज. क्या प्यारा शॉट था, ये प्यारा शॉट था बल्लेबाज. वीरू हो जा शुरू. गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन. कृतेश इंतजार कर रहे हैं. काफी अकेला है या अकेला काफी है. इस बार विकेट, बल्लेबाज आउट. वीरू बैक टू द पेविलियन. अब कौन जाएगा मैदान के अंदर वो देखना बहुत जरूरी है. गो टू 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी टॉस बॉक्स की तरफ आइए. धनंजय चला बॅट्समॅन घाई करा. 12 बॉलमध्ये 4 धावेची गरज आहेत. अगला नंबर किसका, अगला नंबर पंकज पाटील. पालन मैदानाच्या मध्ये जात आहेत. गो टू 11 विराट संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण येऊन थांबायचं आहे. चला विनंती आहेत. 4 धावेची गरज आहे. 12 बॉलमध्ये 4 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 12-4. येणारे 12 बॉल 4 धावेची गरज. स्ट्राईक एनवरती विश्वनाथ जाधव. पहिला बॉल फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय आणि मॅच विनिंग स्ट्रोक खेळलाय. या चौकारानं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. सामन्याला जिंकलाय टीम शिवा स्पोर्ट्स राजापूर या संघानं. शिवा स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण टॉस साठी त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहेत आणि लगेचच गो टू 11 विराट संघाचे कॅप्टन संतोष जाधव पिण्या पोहोचलेत. आपण प्रशांत सरांच्या दिशेने वळणार आहोत. पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाणार आहे. दहा बॉलमध्ये 33 धावा करणारा विश्वनाथ जाधव ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
प्रशांत सर त्या ठिकाणी जॉईन असतील.